कॅप्टन अशोक खरात यांचे जे काही प्रकरण आहे, मात्र त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे. आस्था असणं ठीक आहे, श्रद्धा असणं ठीक आहे, मात्र कुठपर्यंत असणं हे देखील महत्त्वाचं आहे. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार संजय केणेकर आहेत. आपण त्यांची चर्चा करणार आहोत. भाऊ, काय सांगाल, ज्या प्रकारे कॅप्टन अशोक खरातांचे जे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यानंतर आस्था असणं साहजिकच आहे, कारण की हिंदू धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण सगळ्या गोष्टीवरती आपल्या श्रद्धा असते, आस्था असते, मात्र ज्या पद्धतीने असं समाजाची फसवणूक केली जाते, याकडे कसं पाहतो? खरं तर या प्रकरणाची मीडियाच्या माध्यमातूनच जेवढी माहिती मला मिळाली, त्यामुळं जे चूक आहे ते या राज्याचे दक्ष गृहमंत्री कधीच खपवून घेणार नाही. आणि त्यामुळे ज्यांच्याबद्दल संशयता निर्माण होते त्यांनी नैतिकतेतून राजीनामा दिला. त्यामुळे जर ते त्यात त्यांचा काही हे नसेल तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. निश्चितपणे नैतिकतेला बघून त्यांनी राजीनामा दिला असावा. निश्चितपणे जी चूक आहे ती चूकच आहे, परंतु आता त्याचा खोलवर मला काही अभ्यास नाही. ज्या पद्धतीने आरोप झाले महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर, या पहिलेच असं की त्यांच्याकडं राजीनामा देणं गरजेचं होतं असं झालं, त्यानंतर मात्र चोपून त्यांना जेव्हा घेरवा घातला त्यानंतर राजीनामा द्यायला असं देखील बोलले. असं काही नाहीये, असं काही नाहीये. त्या प्रत्येक प्रकरणाची त्यांनी स्वतः महासंचालकाला पत्र दिलं आणि त्याही स्वतः म्हणतात की या प्रकरणाची सर्व चौकशी व्हावी. निश्चितपणे याची चौकशी व्हावी. त्याच्यात जे दोषी असं आढळतील त्यांना निश्चितपणे या सरकारमध्ये शिक्षा होणारच, त्यांना माफी नाही. त्यांचा एक व्हिडिओ आला आहे, फोटो आले की एक अंगठा कापला गुरुदक्षिणा म्हणून, असं काहीतरी एक अंगठ्याचा देखील व्हिडिओ आलेला आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या घराभोवती काहीतरी जादू टोण्याचा प्रकार होता, असे आरोपही त्यांच्यावर केले जाते. हे बघा, जी चर्चा चालते त्या चर्चेवर बोलणं योग्य नाहीये. पुराव्यावर विचारणं तुम्ही आणि मी बोलणं योग्य राहील, चर्चेवर मी बोलणं योग्य राहणार नाही. तर दुसरीकडे संजय राऊत कधीच भारतीय जनता पार्टीची स्तुती करीत नाही किंवा चांगलं कधीच बोलताना आपल्याला दिसून आले, मात्र काल चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी त्यांनी चांगले उद्गार काढलेले आहेत. त्यांचं म्हणणं की गेल्या 15 दिवसापासून कर्तव्यदक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्या गोष्टीचा 15 दिवसापासून आढावा घेत होते, ही त्यांची स्तुती केलेली. बहुतेक हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या स्वप्नात आले असतील आणि म्हणले असतील की आता तरी खरं बोल, मला खूप वरती वेदना होत आहे आणि तू खरं बोल, माझ्या मुलाला बुडवू नको. या भूमिकेतून त्यांनी बोलायला चालू केलं असेल. दुसरीकडे एक राजकीय प्रश्न देखील आहे. असं बोललं जातं की छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही शिवसेनेचा केसाने गळा कापला, असे आरोप तुमच्यावर होत आहेत. कोणी म्हणावे, एखाद्या कडवट शिवसैनिकानं म्हणलं असतं तर मानलं असतं. ज्यानं बऱ्याच जणांचे गळे कापून पक्ष बदललेत त्यांनी म्हणावं काय. ॲक्च्युली त्यांनी किती जणांचे गळे कापून पक्षांतर केलं आणि किती कडवट शिवसैनिकांना मागे टाकून ते पुढे गेले. शेवटी ते कोणत्या पक्षाचे हे त्यांना विचार. दुसरीकडे साताऱ्याचं एक नवीन प्रकरण सध्या समोर येत आहे. त्या ठिकाणी देखील वाद झाला आहे. शंभूराजे देखील म्हटले की आता येथे नक्कीच मुख्यमंत्री दखल घेतील आणि याचा राज्यावर देखील काही परिणाम जाणवणार असं देखील वक्तव्य केलं. हे बघा, या छोट्या मोठ्या गोष्टी आहे. सत्तेच्या भोवती प्रत्येक लोकप्रतिनिधीला असावं वाटतं, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा नेता बनण्याची आहे आणि त्यामुळे हे प्रसंग खाली होणारच आहे. शेवटी नेता सगळ्यांनाच व्हावं वाटतं, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेता व्हावं वाटतं आणि त्यामुळं जिथं दोन भाऊ एकाच ठिकाणी राहू शकत नाही नेता होण्यासाठी, हे तर पक्ष आहे मोठा, त्यामुळे कार्यकर्त्यात धुसफूस चालायचीच आहे आणि ती मोठ्याने मिटवायचीच आहे, चालत राहतं. शेवटचा प्रश्न सांगतोय की मला हे सांगा की ज्या पद्धतीने कॅप्टन खराते तिथे नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यामध्ये अनेक सेलिब्रिटींना धक्का बसणार असे चर्चेला आता उधाण आले. हे बघा, जे या कामात सक्रिय असतील त्यांना धक्का बसेल, जे नसतील त्यांना कशाला. आणि शासन आपली नेम कायम राखू नये. जो चूक आहे तो चूक आहे, तो कुठलाही असो, सेलिब्रिटी असो
किंवा कोणताही ब्रेटी असो, जो चूक आहे तो चूक आहे. नक्कीच आपण जर पाहिले ते होते आमदार संजय केनेकर, ज्या पद्धतीने जे काही चूक आहे त्या चुकीला माफी नाही, कारण की कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत. यामध्ये नक्कीच लक्ष घालून हे ज्या पद्धतीने काम चालू आहे त्या पद्धतीने नक्कीच ते चुकीचं काम झालं असेल त्याला शिक्षा होणं हे गरजेचंच असल्याचं वक्तव्य देखील आमदार संजय केनेकर यांनी केलं आहे. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.